नमस्कार मित्रांनो. नमस्कार. देसी नमस्कार. इंडियन फॅक्ट्स ह्या आपल्या सगळ्यांच्या आवडत्या चॅनलवर मी नितीन ज्ञाते मनापासून स्वागत करतो. आपल्या प्रत्येक व्हिडिओला बघून आणि भरभरून प्रतिसाद तुम्ही सगळे देत आहात त्याबद्दल अनेक धन्यवाद. मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल काही दिवसांपूर्वी आपण छत्रपती संभाजीनगरच्या वरती एक विस्तृत चर्चा केली होती. या लोकसभा मतदारसंघावरती एक विस्तृत चर्चा केली होती. पण त्यावेळेस महायुतीतर्फेचा उमेदवार काही जाहीर झालेला नव्हता. तर आता जवळपास सगळ्यांचे उमेदवार पण तिथे जाहीर झालेले आहेत. महायुतीने यावेळेस भुमरे साहेबांना तिकीट दिलेलं आहे. छत्रपती संभाजीनगरवरून कराड साहेब आणि अतुल सावे साहेब हे दोघेही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. पण शेवटी हे लोकसभा उमेदवारीचं जे पारडं आहे ते एकनाथ शिंदे साहेबांचं जड झालं आणि त्यानुसार त्यांनी संदीपान भुमरे यांना उमेदवारी जाहीर केली. त्याचबरोबर महाविकास आघाडीतर्फे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. AIMIM तर्फे इम्तियाज जलील जे मागच्या वेळेचे 2019 चे खासदार तेही रिंगणात आहेत. मात्र ह्यावेळेस वंचित बहुजन आघाडीने अफसर खान यांना उमेदवारी जाहीर करून एक फार मोठा धक्का दिलेला आहे. आणि मागच्या 2019च्या वेळेस जे लढले होते ते हर्षवर्धन जाधव परत एकदा अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. तर ही तिरंगी चौरंगी अशी न राहता बहुरंगी बहुढंगी आणि पंचरंगी लढत आपल्याला छत्रपती संभाजीनगरमध्ये यावेळेस पाहायला मिळणार आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार करता तिथले हे जे उमेदवार जाहीर झालेले आहेत त्यांचं कशी त्यांची ताकद आहे, त्यांच्या मागे काय जनसमुदाय आहे आणि कोण निवडून येईल ह्याच्यावरती एक चर्चा करण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत पुण्याहून शिरीष राखे नमस्कार. आणि परळीहून तानाजी देशमुख. जय महाराष्ट्र. तर माऊली, मी थोडीशी पार्श्वभूमी सांगतो आणि त्यानंतर एकेका उमेदवाराची आपण पार्श्वभूमी पण सांगू आणि त्याच्यावरती थोडीशी चर्चा देखील करू. तर सगळ्यात पहिले आपण चर्चा जी करूयात ती आपले छत्रपती संभाजीनगर मतदारसंघाच्या बाबतीत थोडीशी चर्चा करू. जवळपास 70% एवढी साक्षरता असलेला हा मतदारसंघ आणि ह्याच्यामध्ये कन्नड, औरंगाबाद मध्य, औरंगाबाद पूर्व, औरंगाबाद पश्चिम, गंगापूर, वैजापूर हे विधानसभा मतदारसंघ येतात. मागच्या वेळेस इम्तियाज जलील हे तिथून खासदार म्हणून निवडून आलेले होते. त्यावेळेस त्यांनी अतिशय निसटत्या 5,000 पेक्षा कमी मताधिक्याने त्यांनी चंद्रकांत खैरे यांचा पराभव केलेला होता. जातीनिहाय जर जनगणना जर बघितली, वर्गवारी जर बघितली तर हिंदू बहुल संख्येनंतर तिथे जवळपास 22% मुस्लिम मतदारांची संख्या आहे आणि त्यानंतर मग बौद्ध आणि इतर धर्मीय यांचा देखील तिथे समावेश होतो. तर अशा या छत्रपती संभाजीनगर मतदारसंघामध्ये मागच्या वेळी जी निवडणूक झाली होती त्यावेळेस स्वर्गीय श्री रायबान जाधव यांचे पुत्र हर्षवर्धन जाधव यांनी फार मोठी टक्कर दिली होती आणि त्यांना जी मतं मिळाली होती त्या मतांमुळे चंद्रकांत खैरे हे जवळपास 5,000 पर्यंत किंवा त्यापेक्षा खालच्या मतांनी त्यांना पराभव पाहावा लागला होता. चंद्रकांत खैरे तिथून 4 वेळेस निवडून आलेले आहेत आणि शिवसेनेचा हा बालेकिल्ला आहे. तर सुरुवातीला आपण चर्चा करूयात संदीपान भुमरे यांच्या बाबतीत. संदीपान भुमरे अगदी ग्राउंड लेवलवरती काम करणारा एक कार्यकर्ता अशी त्यांची ओळख. पैठण येथील कारखान्यात काम करत असताना त्यांचा संपर्क बाळासाहेब ठाकरे यांच्याशी आला. शिवसेनेबरोबर ते जोडले गेले आणि बाळासाहेब ठाकरेंनी त्यांच्यावरती वरदहस्त ठेवला. त्या मिळालेल्या संधीचं अक्षरशः सोनं करत मग त्यांनी नंतर मागे वळून बघितलंच नाही. पैठण हा त्यांचा विधानसभा मतदारसंघ आणि तिथून ते निवडून येत असतात आणि त्यानंतर पुढच्या काळामध्ये एकनाथ शिंदे यांचे एक अत्यंत विश्वासू सहकारी, म्हणजे ज्यावेळेस एकनाथ शिंदेंनी बंड केलं होतं त्यावेळेस त्यांच्याबरोबर जे नेटाने आणि जोमाने उभे राहिले होते त्यामधले संदीपान भुमरे हे एक. त्यांनी त्यांना साथ दिली आणि त्याचं त्यांना फळ मिळालं आणि त्यानुसार त्यांना ही लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली. शिरीष माऊली,
संदीपान भुमरेंच्या बद्दल काही थोडीशी माहिती द्या. नाही, संदीपान भुमरे हे जसं तुम्ही सांगितलं पैठणचे आणि अतिशय ग्राउंड कनेक्ट असणारे शिवसैनिक आणि त्या काळामध्ये त्यांना संधी मिळाली पैठणमधून आणि त्यांनी त्या संधीचं सोनं केलंय. त्यांचा मतदारसंघ हा पैठण आणि ते आहेत पाचोडचे राहणारे. पण हे बरोबर. मतदारसंघ जो पैठण आहे तो जालना मतदारसंघाशी जोडला गेल्यामुळे त्या त्या मतदारसंघाचा त्यांना फारसा असा फायदा नाही. परंतु त्यांचं जी बोलीभाषा आणि ग्राउंड कनेक्ट बरं. आपल्या ग्रामीण भाषेत गेल्यावर सगळ्यांना आपलं व्यक्तिमत्व किंवा आपल्याशी संवाद होतोय, ही त्यांची लोकांशी असलेली जवळीक आणि लोकांशी असलेला कनेक्ट ही बरं. त्यांची अतिशय जमेची बाजू आहे, असं असं सांगता येईल. बरं. आणि त्याशिवाय संभाजीनगरचं पालकमंत्री म्हणून त्यांचं कार्य म्हणजे त्यांनी पालकमंत्री म्हणून पोझिशन सांभाळलेली आहे. चंद्रकांत खैरे हे जे त्यांचे सध्याचे प्रतिस्पर्धी आहेत त्यांच्याशी डायरेक्ट त्यांचं म्हणजे काय म्हणता येईल रायव्हलरी आहे, पॉलिटिकल रायव्हलरी आहे. हो. ह्या सगळ्या गोष्टींमुळे ते एक त्यांच्या म्हणजे संभाजीनगर मतदारसंघाच्या दृष्टीने एक ते तुल्यबळ उमेदवार आहेत असं वाटतं. बरं. तुम्ही जे त्यांचं ग्रामीण भाषेचा बाज आणि त्यांचा तो कनेक्ट हे सांगितलं ह्याच्यावरून मला एक वाक्य आठवलं. त्यांचं एक वाक्य मी ऐकलं होतं. त्यांनी एकदा आपलं टीव्हीवरती मुलाखत देताना एक एक वाक्य बोलले होते ते कावळ्याला वाटतं की रोज एक ढोर मारावं. तर ते वाक्य इतकं चपखल बसलेलं होतं म्हणजे त्यावेळेसची जी घटना ज्याला अनुसरून त्यांनी हे जे वाक्य सांगितलं होतं. तर बहरहाल तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे ग्राउंड कनेक्ट आहे त्यांचा. पण एक गोष्ट आहे की छत्रपती संभाजीनगरमधून कराड साहेब आणि अतुल सावे साहेब हे दोघे त्या इच्छुक होते. आणि त्याचबरोबर त्यांची जी खैरे साहेबांबरोबर असलेली रायव्हलरी. पण छत्रपती संभाजीनगर जो आहे तो शिवसेनेचा एक अभेद्य गड राहिलेला आहे. आणि त्यामुळे ह्यांना कितपत फायदा होतो आणि चंद्रकांत खैरे कितपत बाजी मारतात हे पाहणं मनोरंजक ठरेल. तानाजी माऊली भुमरेंच्या बाबतीत तुमच्याकडे काय माहिती असेल ती प्लीज सांगा. मुळात संभाजीनगरची जागा महायुतीकडून कोणत्या म्हणजे पक्षाकडे, भारतीय जनता पार्टीकडे का शिंदे गटाकडे का अजितदादा गटाकडे हेच ठरायला जवळपास बराच कालावधी गेला. फार उशीर झाला. आणि या कालावधीमध्ये चंद्रकांत खैरे यांनी जवळपास अर्ध्याच्या वर मतदारसंघ पिंजून काढला. बरं. आणि अपेक्षित होतं की ती जागा भारतीय जनता पार्टीला म्हणजे आपले भागवत कराड असतील म्हणा, त्यांनी बरेच दिवसापासून प्रयत्न करत होते. बरं. आणि मग आता संदीपान भुमरेंना उमेदवारी दिल्यानंतर मग जो संभाजीनगर मधला जो क्रीम वर्ग आहे की जो अपेक्षित होतं की भारतीय जनता पार्टीसाठी थोडा आग्रही राहील, मग त्यांना असा प्रश्न पडलाय की मग संभाजी म्हणजे संदीपान भुमरेपेक्षा चंद्रकांत खैरेच आपले रोजच्या जवळचे आहेत. आणि मग या गोष्टीमुळं म्हणजे संदीपान भुमरे आणि आता शिरीष माऊली म्हणल्याप्रमाणे त्यांचा काही होम ग्राउंड नाहीये पैठणचे असल्यामुळं. आणि संभाजीनगर हा पहिलेपासून स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा बालेकिल्ला म्हणून आपण ओळखला जातो. आणि बरं. मागच्या वेळेस काय झालं की त्या हर्षवर्धन जाधवामुळं जे हक्काचं जे असणारं शिवसेनेचं मत काही गोष्टीमुळं त्या काळातल्या ज्या मराठा आंदोलनामुळं हर्षवर्धन जाधवांना मिळाल्यामुळं हे दुष्परिणाम म्हणजे जलील निवडून आले. तर यावेळेस ती परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे. आणि संदीपान भुमरे माझ्या मतानं तर ते 3 नंबरला राहतील. जलील 2 नंबरला राहतील. आणि चंद्रकांत खैरे प्रथम क्रमांकावर राहतील. तर आणि संदीपान भुमरे हा म्हणजे राकट व्यक्तिमत्व आहे. त्यांचे ग्राउंड कनेक्ट त्यांच्या विधानसभा मतदारसंघात असेल, पण प्रॉपर बरं. संभाजीनगर लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांचा ग्राउंड कनेक्ट म्हणजे त्या पैठणच्या ह्याच्याहून जोडणं मला तितकंसं योग्य वाटत नाही. कारण त्यांनी आतापर्यंत पैठण विधानसभेतच वारंवार विचार केला असेल. आता अचानकच त्यांना त्या लोकसभेच्या मैदानामध्ये आल्यामुळं पूर्ण संभाजीनगर मधला हे बघता तर मला काही तेवढं सोपा कॅन्डिडेट झाला
असं वाटतंय मला चंद्रकांत खैरेच्या दृष्टीने. आणि राहिला प्रश्न की संदीपान भुमरे स्वतः मराठा आहे बरोबर. आणि मराठा वर्गच संदीपान भुमरेंच्या विरोधात आहे बर. आणि चंद्रकांत खैरे ओबीसी आहेत किंवा ओबीसी कॅटेगरीतून आहेत. म्हणजे त्यांना दुहेरी फायदा होण्याची शक्यता आहे असं वाटतं. बर बर. आपण एकेका उमेदवाराचे थोडीशी म्हणजे प्रस्तावना घेऊ, थोडीशी त्यांच्या बाबतीत चर्चा करू, त्यांची थोडीशी माहिती देऊ आपल्या प्रेक्षकांना आणि त्यानंतर मग आपण बाकीच्या पुढच्या गोष्टींवरती वळू. इम्तियाज जलील साहेब AIMIMला छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि मराठवाड्यामध्ये रुजवण्यात एक फार मोठा हात त्यांचा आहे. 2014 मध्ये राजकारणात ते सक्रिय झाले होते आणि त्यावेळेस विधानसभा निवडणुकीला उभे राहून त्यांनी प्रदीप जयस्वाल यांना त्यांचा पराभव करून फार एक मोठा आश्चर्याचा धक्का दिलेला होता. म्हणजे हे न भूतो न भविष्यती असा तो प्रकार त्यावेळेस घडलेला होता. त्यावेळेस त्यांनी म्हणजे अक्षरशः मतदानाच्या एखादा महिना आधी, 3-1 आठवड्या आधी त्यांनी स्वतःचा प्रचार चालू केला आणि त्यांचा कनेक्ट एवढा होता, की तेवढ्या प्रचाराच्या जोरावरती त्यांनी प्रदीप जयस्वाल यांना पराभूत केलेलं होतं. त्यानंतर मग 2019च्या निवडणुकीमध्ये ते औरंगाबादला छत्रपती संभाजीनगरला उभे राहिले आणि त्यावेळेसही अशी काही कोणाला कल्पना नव्हती, की चंद्रकांत खैरेंसारख्या तुल्यबळ उमेदवारासमोर काही त्यांचं आव्हान राहील. कारण की 4 वेळेस खैरे साहेब निवडून आलेले होते. पण तशा परिस्थितीमध्ये निसटता का होईना, 5,000पेक्षाही कमी मतांनी का होईना त्यांनी पराभव केला होता आणि तो एक त्यावेळेसच्या 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये एक धक्कादायक निकाल म्हणून त्याची गणना होते. तर असे हे जलील साहेब एक उच्च विद्याविभूषित आहेत ते. MBA केलेलं आहे त्यांनी आणि त्यांची पकडही चांगली आहे. मागच्या काही वर्षांपासून त्यांची चांगली पकड संभाजीनगरवरती दिसते आणि सगळ्या धर्माच्या लोकांना घेऊन चालण्याची एक त्यांची हातोटी आहे. त्याबद्दलही ते प्रख्यात आहेत. तर तानाजी माऊली आणि शिरीष माऊली तुमच्याकडे काही जलील साहेबांबद्दल काही माहिती? हां, तेच म्हणजे तुम्ही जसं सांगितलं त्याचप्रमाणे, की एक 2014च्या आधी त्यांचं फारसं राजकारणात विशेष काही हे स्थान नव्हतं. नव्हतं. एस्टॅब्लिशमेंट नव्हती राजकारणामध्ये. पण त्याआधी ते जर्नलिझम आणि मास मीडिया कम्युनिकेशन, MBA हे पदव्या त्यांनी शिक्षण. घेतलेल्या होत्या. शिक्षण झालेलं होतं त्यांचं. आणि अ, त्याच्याशिवाय त्यांनी 2014ला पहिल्यांदा निवडणूक लढवली, तर त्यावेळेस किशनचंद तनवानी आणि तनवाणी. प्रदीप पाल या बरं. दोघांच्या भांडणांमध्ये ते 20,000च्या जवळपास मताधिक्याने निवडून आले होते. करेक्ट. त्यानंतर ते लोकसभा लढवले जसं तुम्ही सांगताय. तर बरोबर. एकंदरीत मला म्हणजे त्यांनी ज्या पद्धतीने विधानसभा जिंकली आणि लोकसभेतही गेले आणि निवडूनही आले. त्या बरोबर. त्या ते वंचितचे उमेदवार होते, दलित, मुस्लिम एकगठ्ठा मतदान. पण बरोबर. त्याच्याशिवाय ही त्यांचं सातत्य, चिकाटी, लोकांमध्ये मिसळायचा, सर्वांना सामावून घ्यायचा, गो गेटर ॲटिट्यूड ह्या बरोबर. केवळ त्यांच्या स्वभावामुळे ते ह्या निसटता विजय मिळवू शकले. तर बरोबर. ह्या त्यांच्या जमेच्या बाजू आणि मला माहीत असलेल्या बाजू आहेत. बरोबर, बरोबर. आपण आता बोलूयात जे मुख्य उमेदवार ज्यांनी शिवसेना मराठवाड्यामध्ये रुजवली आणि मोठी केली, असं एक नाव जे म्हणजे चंद्रकांत खैरे साहेब. ज्यावेळेस शिवसेना रुजवायला आणि मुंबईच्या बाहेर ज्यावेळेस शिवसेना पसरायला सुरुवात झाली होती, त्यावेळेस चंद्रकांत खैरे साहेब हे अगदी नेटाने आणि धीराने बाळासाहेब ठाकरेंच्या बरोबर उभे राहिले आणि त्यावेळेस त्यांनी अगदी तन, मन, धन सगळ्या प्रकारे त्यांनी शिवसेनेला मोठं करण्यात प्रचंड मोठा हातभार लावला आणि त्याचं फळही त्यांना मिळालं. त्यांच्या ह्या केलेल्या कामगिरीला आणि त्यांनी ठेवलेल्या विश्वासाला सार्थ ठरवत शिवसेनेने त्यांना उमेदवारी जाहीर केली आणि ते 4 ते 5 वेळेस ते देखील निवडून आले आणि एक मोठं प्रस्थ म्हणून चंद्रकांत खैरेंची शिवसेनेमध्ये गणना होते. पण असे चंद्रकांत खैरे नंतर मागच्या वेळेस 2019च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अतिशय कमी मताधिक्याने त्यांचा पराभव झाला होता. मग आता हे मागच्या 1-2 वर्षामध्ये शिवसेनेमध्ये फूट पडली आणि शिवसेनेचे 2 भाग झाले. मग तरीही त्यांनी
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर आपली निष्ठा ठेवली आणि त्यांच्याबरोबरच ते राहिले. ह्यावेळेस त्यांना ज्यावेळेस उमेदवारी जाहीर झाली त्यावेळेस अंबादास दानवे साहेब यांच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये एक वाद रंगला. तो वादही चांगला चर्चेला गेला आणि ह्या वादाचं रूपांतर काही वाईट घटनेमध्ये किंवा वेगळ्या घटनेत होईल का असं वाटत असतानाच त्यांच्यामध्ये दिलजमाई झाली. उद्धव ठाकरे साहेबांनी त्यावेळेस एक फार मोठा रोल त्यावेळेस निभावला आणि त्याचा परिणिती अशी झाली की अंबादास दानवे साहेब जे आहेत ते स्वतः त्यांच्या चंद्रकांत खैरेंबरोबर परत एकदा आले आणि त्यांच्या प्रचाराला दोघांनी एकत्र सुरुवात केली. तानाजी माऊली, तुमचे आकलन आणि चंद्रकांत खैरेंच्या बाबतीत असलेली तुमची इन्फॉर्मेशन द्या. 1985 साली स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी संभाजीनगरमध्ये त्या काळामध्ये म्हणजे मुंबई सोडून किंवा कोकण म्हणजे हे करून पहिली महानगरपालिकेची निवडणूक लढविली आणि तिथं असणारा म्हणजे सगळा शिवसैनिकांचा वर्ग, तरुण वर्ग आणि भरपूर त्यातील नाव घेता येतील तर त्यापैकीच एक चंद्रकांत खैरे. बरोबर. त्या काळात ते गुलमंडीचे नगरसेवक. मग त्यांनी मग त्यानंतर मग महानगरपालिकेतले नगरसेवक, त्यानंतर तिथलं जिल्ह्यातलं संघटन आणि नंतरच्या आलेल्या म्हणजे 90च्या किंवा 95च्या विधानसभा निवडणुकीतील प्रतिनिधित्व आणि हळूहळू मग पुन्हा सरकारमध्ये मंत्री आणि पुढे मग 3-4 टर्म 3 वेळा मला वाटतं लोकसभेचे खासदार म्हणून संभाजीनगरमध्ये त्यांनी भरपूर काम केलं. बरोबर. सर्वांना घेऊन चालणारा, सर्व समाजातील स्तरामध्ये लोकप्रिय असणारा आणि सहज उपलब्ध असणारा असा म्हणजे व्यक्तिमत्व चंद्रकांत खैरे आणि त्यामुळं त्यांचं जनमानस संभाजीनगरमध्ये भरपूर आहे. मी 2-3 वेळा वाळूज परिसरात आमच्या नातेवाईकांच्या बाबतीमध्ये गेलो तर त्यांनी तिथं सुद्धा म्हणजे असणाऱ्या म्हणजे धार्मिक कार्यामध्ये किंवा ह्याच्यामध्ये त्यांची हिरिरीनं सहभाग असायचा. आणि आपण सुद्धा पाहिलेलं आहे, आपण आपल्या शैक्षणिक जीवनामध्ये त्यांनी बरंच म्हणजे त्या काळामधलं त्यांचं योगदान पाहिलंय. तर असे चंद्रकांत खैरे म्हणजे एक आपल्या संभाजीनगर आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे एक खंदे समर्थक आणि तुम्ही म्हणल्याप्रमाणे त्यांनी कायम म्हणजे मातोश्रीवर निष्ठा ठेवून काम केलं आणि त्यांचं फलित आहे की त्यांना मागच्या म्हणजे तुम्ही दोन्ही वेळेस जलीलचं लक कसं झालं की आमदार होताना सुद्धा म्हणजे किशनचंद तनवानी सुद्धा शिवसैनिकच, गुलमंडीचेच नगरसेवक आणि प्रदीप जयस्वाल सुद्धा म्हणजे आमदार, गुलमंडीचे नगरसेवक, महापौर या दोघांमध्येच म्हणजे काही वेळापूर्वी किशन तनवानी मग ते दोन्ही वेळेस मत विभागणीच्या जोरावर त्यांचं म्हणजे काय एखादे भाग्य असेल दोन्ही वेळेस म्हणून त्यांना संधी मिळाली आणि त्या संधीमुळेच ते निवडून आले. अन्यथा पूर्ण होल्ड आहे त्या संभाजीनगर शहरामध्ये आणि शिवसेनेचा होल्ड आहे. सेनेचा होल्ड. बरोबर. आता आणखीन एक चौथे उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्या बाबतीत बोलू. मागच्या वेळेस अपक्ष म्हणून उभे राहिले हर्षवर्धन जाधव, यावेळेसही परत अपक्ष म्हणून उमेदवार लढवण्याच्या म्हणजे निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत अशी बातमी आहे. स्वर्गीय श्री रायबान जाधव यांचे पुत्र आणि रावसाहेब दानवे यांचे जावई आणि हर्षवर्धन जाधव यांनी बरेच पक्ष बदललेले आहेत. ते शिवसेनेमध्ये होते, काही काळ ते नवनिर्माण सेनेमध्ये देखील होते. मग त्यानंतर त्यांनी एक स्वतःचा पक्षही स्थापला होता आणि सरते शेवटी ते BRS मध्ये पण होते. एवढं सगळं करूनही परत ते एकदा अपक्ष म्हणून लढण्याच्या तयारीत आहेत आणि त्यांची जी कारकीर्द आहे त्यांनी मागच्या वेळेस जे शिवसेनेचे चंद्रकांत खैरे जे त्यांना जे पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं त्यावेळेस ह्यांनी जवळपास 2 ते 2.5 लाखापर्यंतचे मत ह्यांना मिळालेली होती आणि त्यामध्ये गंगापूर, कन्नड, वैजापूर हा जो भाग आहे तिकडचे जास्तीत जास्त मत जे आहेत ते त्यावेळेस ह्यांना जाधव साहेबांना पडलेले होते, हर्षवर्धन जाधव साहेबांना. तर ह्यावेळेस ते परत उभे राहणार आहेत. शिरीष माऊली, तुम्हाला त्यांची काही पार्श्वभूमी माहिती असेल तर थोडी. त्यांचे रायबान जाधव हे प्रशासकीय सेवेत असणाऱ्या एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्या वडिलांची ओळख होती.
त्यानंतर ते कन्नडला आले आणि कन्नडमध्ये त्यांनी सहकार क्षेत्रात थोडं काम करायला सुरुवात केली. साखर कारखाना, पिशोरचे राहणार आहे. त्यांचं मूळ गाव पिशोर आहे कन्नड जिल्ह्यात, कन्नड तालुक्यात. बरं. तर अ, तेही काही काळ आमदार राहिलेले आहेत. त्यांच्या पत्नी तेजस्विनी जाधव पण एक टर्म आमदार राहिलेले आहेत. तर त्यांचाच राजकीय वारसा लाभलेले हर्षवर्धन यांनाही आमदारकीची 2 वेळेस संधी मिळाली. एकदा शिवसेनेकडनं, दुसऱ्या वेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनंही त्यांना संधी मिळाली. अ, परंतु काही कारणास्तव ते पॉलिटिकली स्टॅबिलिटी त्यांना मिळू शकली नाही. पक्ष बरोबर. झाल्यामुळे त्यांच्या लोकप्रियतेत घट झाली आणि मग ते कन्नड विधानसभेतही उदयसिंह राजपूत यांच्याकडनं त्यांना पराभव स्वीकारावा लागला. नंतर मग लोकसभेला त्याआधी ते लोकसभेलाही उभे राहिले. त्यावेळेस 2 लाख जवळपास 2,83,000 मतं त्यांना मिळाली होती. ते सबस्टॅन्शियल मतं मिळाली होती त्यावेळेस आणि त्यामुळेच चंद्रकांत खैरेंचा पराभव झाला होता. तर एक अ, एक चांगलं व्यक्तिमत्व, परंतु पक्ष सोडणं, धरसोड वृत्ती ह्या बरं. गोष्टींमुळे सार्हता कालांतराने त्यांची कमी होत गेली गमावली. आणि लोकप्रियता कमी होत गेली. बरोबर. करेक्ट, करेक्ट, करेक्ट. आणखीन एक महत्वाचं नाव, जे की श्री अफसर खान साहेब. वंचित बहुजन आघाडीने त्यांना उमेदवारी दिलेली आहे. काँग्रेसचे नगरसेवक असलेले एकेकाळचे अफसर खान अतिशय लोकप्रिय आहेत ते. आणि अफसर खान मित्रमंडळ ते चालवतात. सामाजिक कार्यामध्ये हिरिरीने भाग घेतात ते. म्हणजे सकाळी काँग्रेस पक्ष सोडला आणि ते वंचितमध्ये जॉइन झाले आणि वंचितने रात्रीतून त्यांना उमेदवारी जाहीर केली होती. मागच्या वेळेस असं झालं होतं, की वंचित बहुजन आघाडी आणि एआयएमआयएम यांची युती होती. मात्र त्या युतीनंतर म्हणजे निवडणूक झाल्यानंतर मग कुठेतरी बिनसलं आणि वंचित बहुजन आघाडीला एआयएमआयएमनी कुठेतरी धक्का दिलाय, कुठेतरी त्यांनी नुकसान केलं, अशी काही एक भावना अ, वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांमध्ये किंवा प्रकाश आंबेडकर साहेबांच्या मनामध्ये कुठेतरी रुजली आणि मग ह्यावेळेस त्यांनी एआयएमआयएम बरोबर युती न करण्याचा निर्णय घेतला. अफसर खान साहेब जे आहेत ते जलील यांचे कट्टर विरोधक आहेत आणि मुस्लिम मतदारांची एकूण संख्या आणि अफसर खान साहेबांचा असलेला जनसंपर्क ह्या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून प्रकाश आंबेडकर साहेबांनी त्यांना उमेदवारी जाहीर केली आणि ह्या उमेदवारीचा कोणाला कसा आणि कितपत फायदा किंवा कोणाला कसा आणि कितपत तोटा होईल हे तर येणारा काळच ठरवणार आहे. हे तर होतं आपल्या जे उमेदवार आहेत त्यांच्या बाबतीत थोडीशी माहिती. शिरीष माऊली, मी तुमच्याकडे येतो आता. तर ही जी पंचरंगी लढत जी होती असं दिसतंय, यामध्ये पारडं कुणाचं जड वाटतंय आणि शेवटी नुकसान कुणाला आणि फायदा कोणाला? अ, संभाजीनगर मतदारसंघामध्ये 6 विधानसभा मतदारसंघ येतात हां. आणि 6 पैकी 5 विधानसभा मतदारसंघ हे महायुतीच्या बाजूने आहेत आणि कन्नडचे जे आमदार आहेत उदयसिंह राजपूत हे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आहेत. तर बरं, पक्षीय बलाचा विचार केला तर महायुतीचं पारडं इकडे जड आहे. बरं. त्यानंतरची दुसरी बाजू जी मला डिस्कस करायची ते जातीय समीकरण. आता हां. महायुतीकडनं उमेदवार निवडीसाठी वेळ लागला. तर वेळ अनावधानाने उमेदवारी जाहीर करणं आणि वेळ लागून उमेदवारी जाहीर करणं यामागेही काही गोष्टी लॉजिक लपलेले असतात. तर बरं. संदीपान भुमरे हे मराठा समाजाचे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत. त्यांनी मनोज जरांगे पाटलांचं ज्यावेळेस हे सगळे आंदोलनं चालू होते, त्यावेळेस मुख्यमंत्री कार्यालयातर्फे ॲज अ मेसेंजर म्हणून भूमिका त्यांनी वठवलेली होती आणि ते मनोज जरांगेच्या खूप म्हणजे कनेक्टमध्ये किंवा मराठा आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग सहभाग. असण्याचे त्यांनी दिलेला होता. ही एक त्यांची दुसरी जमेची बाजू. तिसरी जमेची बाजू आहे ते पालकमंत्री आहेत संभाजीनगरचे सध्याचे. त्याशिवाय अ, त्याशिवाय ते मराठा समाजाचे प्रतिनिधित्व केल्यामुळे त्यांना जरांगे पाटलाच्या आंदोलनाचा जसं बाकी कॅन्डिडेट्सला फटका बसेल तसं त्यांना बसणार नाही. शिवाय ओबीसी समाज हा एक गठ्ठा भाजपकडे झुकलेला आहे. त्या त्याचबरोबर पुन्हा मराठा समाज कनेक्ट होणार. त्या दोन्ही गोष्टी आणि पक्षीय बलाबल यामुळे मला त्यांचं पारडं जड वाटतंय. बरं. म्हणजे त्यांचं पारडं जड वाटतं ही एक गोष्ट झाली. पण त्याच्या व्यतिरिक्त
हे जे पंचरंगी जी लढत दिसतीये, ज्यामध्ये वोट शेअर किंवा मतांची विभागणी वगैरे ह्याचा पण काही इम्पॅक्ट? हो, आता ही पंचरंगी लढतीमुळे आता अफसर खान यांचंही कनेक्ट खूप चांगलं आहे आणि ते वंचितकडनं उभे आहेत आणि इम्तियाज जलील हे MIM कडनं उभे आहेत. तर मागच्या वेळेस इम्तियाज जलील यांना जेवढी मतं पडाल 4,40,000 च्या आसपास काहीतरी मतं असावीत. तर त्याच्या कंपॅरिझनमध्ये कमीत कमी माझ्या मते त्यांच्या मतांमध्ये 30% मतांची फटका बसेल इम्तियाज जलीलला. ज्या अफसर खान यांचा कनेक्ट आहे आणि त्यांना दलित समाजांची काही मतं मिळतील. मुस्लिम समाजामध्येही ते लोकप्रिय आहे. तर 30% मतदान जर म्हणलं तर 1,20,000 1,30,000 हे मोठा. स्ट्रेट हे म्हणजे इम्तियाज जलील यांची मतं कमी होऊन यांच्याकडे ऍड होतील. विभागणी होईल त्यांच्या मताची. विभागणी होईल. तर म्हणजे सांगायचा विषय असा आहे, की आता जसं मी सांगितलं, की संदीपान भुमरे यांना पक्षी बलाबल किंवा बाकी ह्या सगळ्या गोष्टींचा जसा फायदा आहे, तसं नुकसान त्याच बाजूला इम्तियाज जलील यांना आहे आणि वोट शेअर डिवाइड नाही 30-70 होईल त्या दोघांमध्ये. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर माझ्या मते भुमरे नंबर 1 ला राहतील आणि नंबर 2, नंबर 3 साठी खैरे आणि इम्तियाज जलील यांच्यात फाईट होईल ह्या पंचरंगी लढतीमुळे असं वाटतं. तानाजी माऊली, हा सगळा जो एकंदर सध्याचा जो सिच्युएशन आहे, सध्याची जी परिस्थिती आहे, त्या परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीचा असलेला बॅकिंग, त्याचबरोबर संदीपान भुमरेंची असलेली लोकप्रियता आणि त्यांचा ग्रामीण असलेला कनेक्ट, मराठा मतदानावर असलेला त्यांचा प्रभाव, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये खैरे साहेबांचं पारडं जड आहे असं जे तुम्ही म्हणताय, त्याच्या मागचं कारण काय नेमकं? तेच सांगतोय तुम्हाला की संदीपान भुमरेंना प्लस पॉइंट झाला असता, पण तो जो अध्यादेशाची जी कॉपी शिंदे साहेबांनी जरांगे पाटलांना दिली, पण त्याचं इम्प्लिमेंटेशन त्यांचं म्हणणं होतं की बिफोर आचारसंहिता जे अधिवेशन घेतलं त्यामध्ये त्याचं इम्प्लिमेंटेशन झालं पाहिजे. आणि मग जे शिरीष माऊली म्हणले त्यांनी बरोबर आहे, मेसेंजरचं काम वगैरे केलं. पण मराठा समाजाला म्हणजे शिंदेनं आणि भारतीय जनता पार्टीनं म्हणजे धोका दिला असं समाजामध्ये सर्व मत आहे आणि सोशल मीडियावर तसं फिरत आहे. त्याच्यामुळं मी शिरीष माऊलींच्या ह्या मताशी मी सहमत नाही की मराठा लोक संदीपान भुमरेंना मतदान करतील. राहिला प्रश्न ओबीसी मतदानाचा, तर ओबीसी स्वतः खैरे साहेब ओबीसी आहेत. मग तिथं कुठंतरी सर्व ओबीसी जे भारतीय जनता पार्टीकडे जातील असं शिरीष माऊलींचं मत आहे. तर तिथेही माझं त्या खंडन आहे की बराचसा ओबीसी चंद्रकांत खैरेंना ओबीसी म्हणून मतदान करल आणि ती त्यांची म्हणजे असणारी रोजची कनेक्शन किंवा म्हणजे त्यांचा संपर्क या गोष्टीमुळं. आणि हे याच बरोबर सध्याच्या असणाऱ्या महाविकास आघाडीमुळं आणि उद्धव ठाकरेंची मुस्लिमांमध्ये असणारी काही क्रेज पाहता काही मुस्लिम वोटिंग सुद्धा खैरे साहेबांना मिळेल याबद्दल मी गॅरंटी आहे मला. आणि जलील आणि अफसर खान 50% जलील घेतील, 40% किंवा 30% अफसर खान घेतील, पण 15 ते 20% सुद्धा चंद्रकांत खैरे मतदान घेतील. आणि त्याचं कारण असं आहे की मुस्लिम समाजामध्ये असा ट्रेंड असतो शिरीष माऊली की विनिंग कोण आहे, जो विनिंगच्या जवळ जाईल. आता म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये बीएसपी आणि एसपी जे जरी 2 उमेदवार असतील, तर भारतीय जनता पार्टीला कोण हरवल? एसपी हरवल, मग एसपीच्या मागे जा. ही मुस्लिम समाजातला जनरल ट्रेंड असतो आणि त्यांचं मतदान शक्यतो सकाळी होत नाही, लक्षात ठेवा. हे सगळा ट्रेंड पाहून ते मतदान करतात आणि चंद्रकांत खैरे सुद्धा मुस्लिम आणि काही मराठा आणि ओबीसी मतदान आणि तेथील लोकल संपर्कातील मतदान. आता राजू वैद्य सारखे खूप चांगले कार्यकर्ते त्यांचं काम करतायत. म्हणजे आणि मी माझ्या माहितीप्रमाणे मिळालेल्या माहितीप्रमाणे जे भारतीय जनता पार्टीचा वोटर आहे, तो भागवत कराडला जे मतदान करणार होता, तो संदीपान भुमरेला मतदान करणार नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळं या सगळ्या गोष्टीचा विचार करता चंद्रकांत खैरेंचं पारडं निश्चित जड आहे
आणि चंद्रकांत खैरे यावेळेस संभाजीनगरचे खासदार होतील निश्चित. शिरीष माऊली काहीतरी सांगणार आहात तुम्ही? नाही, मला तानाजी माऊलीच्या एका गोष्टीवर ऑब्जेक्शन आहे, की ठीक आहे, भारतीय जनता पार्टीचे मतदार हे उमेदवार बघून मतदान करणार नाही, म्हणजे महायुतीचा जरी उमेदवार असेल तर त्याच्या विरुद्ध मतदान करतील, असं त्यांचं जे म्हणणं आहे त्याच्याशी मी सहमत नाहीये. मागच्या वेळेसही चंद्रकांत खैरेंना भारतीय जनता पार्टीने मतदान केलं असावं, हा माझा कयास आहे. त्यांना जो फटका बसलाय तो हर्षवर्धन पाटलांच्या उमेदवारीमुळे फटका बसलाय. तर सांगायचं तात्पर्य एवढंच, की भारतीय जनता पार्टीचा मतदार हा उमेदवार बघून मतदान करत नाही. ज्यावेळेस केंद्राचं मतदान असतं त्यावेळेस ते केंद्राकडे बघून, मोदीकडे बघून आणि असंच मतदान होतं. हे हिस्टॉरिकली ट्रेंड मधून पण लक्षात येईल. तर त्यामुळे भारतीय जनता पार्टीचं जेवढेही अश्युअर्ड वोटिंग आहे ते 100% संदीपान भुमरेंना जाईल. बर. तानाजी माऊली हाच धागा पकडून मला तुम्हाला हे म्हणायचं आहे, की मागच्या वेळी जी आहे ती शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची युती होती आणि त्या युतीनुसार भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या दोघांचे एक कंबाईंड मत जे आहे ते चंद्रकांत खैरे साहेबांना त्याचं मतदान झालेलं होतं. आता हे जे दोघेही वेगवेगळे लढत आहेत, तर हे त्याच्यामुळे नक्कीच जो काही एक गठ्ठा मत जे चंद्रकांत खैरे साहेबांना मागच्या वेळेस पडलं होतं, त्याच्यामध्ये नक्कीच 50% वाटा भारतीय जनता पार्टीच्या मतदानाचा आहे असं म्हणायला काही हरकत नाही. तर ते तर पूर्णच्या पूर्ण 50% मतदान जे आहे, ते तर त्यांच्यापासून दूर जाईल. मग अशा कंडिशनमध्ये तुम्ही एवढा कॉन्फिडन्स कसा की खैरीच निवडून येतील? मुळामध्ये संभाजीनगर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं अस्तित्वच नाहीये. बरं. म्हणजे जे काही आहे ते सगळं म्हणजे शिवसेनेचंच अस्तित्व होतं आणि शिवसेनेमुळंच काही प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टीला तिथं म्हणजे प्रोत्साहन मिळालेलं असेल, समजा नगरसेवक म्हणा वगैरे हे. आणि जे काही वोटिंग होतं पूर्वीपासून आणि तुम्ही जे आताही म्हणजे भारतीय जनता पार्टीचा वोट त्यांना ही गॅरंटी पाहिजे की त्यांना जलीलला निवडून आणायचं नाहीये. आणि मग जलीलला जर आपण संदीपान भुमरेला मतदान केलं तर परत तीच पहिलीच परिस्थिती उद्भवल की म्हणजे हर्षवर्धन जाधव आणि चंद्रकांत खैरे आणि मत विभागणी आणि परत जलील म्हणजे निवडून येणार. ह्या प्राप्त परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीचा वोटर या ठिकाणी असा विचार करेल की कुठल्याही हलतीमध्ये म्हणजे जलील निवडून येणार नाही. बर. आणि मग त्या परिस्थितीमध्ये ते चंद्रकांत खैरेंना जसं म्हणजे प्राधान्य देतील तसं संदीपान भुमरेला देणार नाहीत, असं मला मिळालेल्या इनपुटचा आधार. नाही, व्हाईस वर्सा पण होऊ शकेल ना. जसं तुम्ही म्हणताय तसं शक्य शिवसेनेचे सुद्धा लोक विचार करतील, की बाबा भारतीय जनता पार्टीचा आधार जास्ती दिसतोय त्यामुळे आपण भुमरेंना मतदान करू. नितीन माऊली, एक विचारायचं होतं मला तुम्हाला मध्येच. आत्ता तानाजी माऊलींनी त्याच्या आधीच्या विधानात असं सांगितलं होतं, की मुस्लिम समाज हा नियरेस्ट रायव्हल कोण आहे, त्याच्या विरुद्ध मतदान करतात. आता बरं. त्यांनी नियरेस्ट रायव्हलच्या हिशोबाने सांगितलं, की ते खैरेंना मतदान करतील. मग याचा अर्थ नियरेस्ट रायव्हल हे भुमरे झाले. ते त्यांना 3 नंबरवर ठेवत होते. आता भुमरे 2 नंबरवर आले. बरं. त्यांच्या नाही. नियरेस्ट रायव्हल म्हणजे त्यांचं म्हणजे ज्यांना म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि अलायन्सचा उमेदवार निवडून येऊ द्यायचा नाही, त्या परिस्थितीमध्ये कुणाला पाठबळ द्यायचं ही परिस्थिती आहे. आता मग त्याच्यामध्ये तुम्ही जे म्हणालात की एखादे संदीपान भुमरे 2 नंबरला राहू शकतात ना अशा परिस्थितीमध्ये. बरं. आणि रायभान जाधवांचा इम्पॅक्ट शिरीष माऊली? हर्षवर्धन जाधव आता यांची उमेदवारी सॉरी हर्षवर्धन जाधव साहेबांचा इम्पॅक्ट. जाधव यांची उमेदवारी आतापर्यंत कन्फर्म्ड आहे का मला माहित नाही. परंतु जरी कन्फर्म्ड असेल, त्यांचं मराठा समाजात ते एक प्रामाणिक, डाऊन टू अर्थ आणि रिअलिस्टिक असं त्यांचं नेचर आहे. तर आपण गृहीत धरू की त्यांना काही प्रमाणात मराठा वोटिंग होईलही. पण मराठा जी वोटिंग जी खैरेंकडे जायला पाहिजे, तर एक तर ती भुमरेंकडे जाईल किंवा काही पार्शियली हर्षवर्धन जाधवांकडे जाईल. तर त्याचा बेनिफिट खैरेंना नाहीच. भारतीय जनता पार्टीचं तानाजी माऊली अजूनही त्यांना असा विश्वास आहे, की ते खैरेंना मतदान देतील किंवा जलील येईल. त्यांना पक्षीय बलाबल आणि तानाजी माऊलींना मी एक सांगू इच्छितो, की 5 वर्षापूर्वीची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती यामध्ये खूप हां. तफावत.
भारतीय जनता पार्टीने खूप ग्राउंड लेवलवर प्रचंड प्रमाणात काम, कनेक्ट, नेटवर्किंग वाढवलेलं आहे. त्यामुळे त्यांचीही वोट बँक वाढलेली आहे आणि नवीन मतदार हाही वोटर असतो यात. तर ह्या सगळ्या गोष्टींवरनं मला हेच सांगायचंय, की कुठल्याही परिस्थितीत भुमरे नंबर 1 ला राहतील. नंबर 2चं खैरे असू शकतात किंवा जलीलही असू शकतात. बरं. आणि मला नाही, मलाही तानाजी माऊलीने सांगत होते. तानाजी माऊली, कारण की हा, भारतीय जनता पार्टीचं जे तुम्ही म्हणताय, की छत्रपती संभाजीनगरमध्ये अस्तित्व नाही. तानाजी माऊली, विजयाताई रहाटकर मॅडम आहेत, बोराळकर साहेब आहेत, आपले कराड साहेब आहेत, अतुल सावे साहेब आहेत. हे सगळी फार मोठी-मोठी नाव आहेत हो भारतीय जनता पार्टीमधली आणि त्यांचा अगदी तळागाळापर्यंत संपर्क आहे लोकांमध्ये. नितीन माऊली, तुम्हाला तेच सांगू लागलो ना, की ती जागा म्हणजे शिवसेनेच्या सपोर्टमुळं अतुल सावे किंवा राटकर मॅडम किंवा ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, की बेस जे आहे तो ओरिजिनल शिवसैनिक आहे. आणि त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टी आणि राहिला प्रश्न तुम्ही अंबादास दानवेंना कुठेही मार्क देत नाहीत. अंबादास दानवे फील्डवरचा माणूस आहे, जिल्हा प्रमुख आहेत, विरोधी पक्षनेता म्हणून काम करतायत आणि बरोबर. सर्वात मोठा मराठा चेहरा आहे. आणि मग संदीपान भुमरे पेक्षाही ते चांगलं मराठा कनेक्शन चंद्रकांत खैरेंचं लावू शकतात. ही गोष्ट विसरू नका ना. नाही, नाही. अंबादास गोष्ट दानवे विसरण्याबद्दल नाही, गोष्ट विसरण्याबद्दल नाही. फक्त एवढंच आहे, की अंबादास दानवेंच्या मागचा जो मतदार वर्ग आहे, तो जरी दिलजमाई झालेली दिसते, तरी त्या दिलजमाईच्या प्रमाणे ते मतदान करतील खैरे साहेबांना. ते आता त्यांची रोजची रोज दैनंदिन प्रचार सभा चालू आहेत. आज सुद्धा त्यांचा घरी अर्ज भरत असताना स्वतः त्यांच्या चंद्रकांत खैरेंच्या आईनं पहिलं ऑप्शन अंबादास दानवेंचं केलं आणि एकदा झाल्यानंतर विषय काय असतो, की मतभेद वैचारिक असू शकतात. पण एकदा नंतर टेबलवर बसल्यानंतर विषय मिटला तो. आणि आता अंबादास दानवे फुल फॉर्ममध्ये आणि त्यांनाच जिम्मेदारी दिली उद्धव साहेबांनी, की बाबा ही सीट कुठल्या हलतीत तुम्ही निवडून आणा. बरोबर. नाही आणि आणि आणखीन एक गोष्ट सांगायची होती शिरीष माऊली तुम्हाला, की चंद्रकांत खैरे साहेबांनी सुद्धा एक भावनिक कार्ड खेळलं. त्यांनी सांगितलं, की ही माझी शेवटची निवडणूक आहे आणि ह्याच्यानंतर पुढच्या वेळेस जे आहेत ते दानवे साहेब हेच उमेदवार असतील. तर ह्या भावनिक साधेला सुद्धा मतदार भुलतील आणि ह्याचा काही फायदा होईल असं वाटतं? शिरीष माऊली? भावनिक साथ त्यांनी घातली. परंतु काय आहे, की मागच्या वेळेस त्यांचा जो पराभव झाला, तर त्यावेळेस उमेदवारीपासूनच त्यांच्याबद्दल प्रचंड नाराजी होती लोकांमध्ये. प नाराजी होती. त्या नाराजीच्या कारणामुळेही काही मतदान इकडे-तिकडे धावून त्यांचा पराभव झाला. निसटता पराभव झाला. तर आता विषय सहानुभूती आपल्याकडे मतदार बरेचसे इमोशनल गोष्टीलाही प्राधान्य देणारे आहे काही टक्का, नाही असं बरं. म्हणत नाहीये. परंतु त्याचा इम्पॅक्ट ते जिंकण्यापर्यंत जातील असं मला वाटत नाही. हं, हं, हं. बरं. म्हणजे एकंदर ही जी पंचरंगी लढत आहे, या पंचरंगी लढतीमध्ये काय होईल, कसं होईल ह्याच्या बाबतीत आकलन करणं थोडं अवघडच दिसतंय सध्या तरी. तर एवढं सगळं असताना तानाजी माऊली, हे जे राम मंदिर इफेक्ट आणि मोदी इफेक्ट हा औरंगाबादमध्ये काही काम करेल असं वाटत नाही का? म्हणजे ह्या गोष्टींपर्यंत लोकांना जाण्याच्या आधीच एवढं ह्या 5 जणांच्या मध्येच गुरफटून राहील सगळं? अहो सध्या हे फक्त एकच इफेक्ट आहे, तो म्हणजे शेतकरी इफेक्ट आणि मराठा आंदोलन इफेक्ट. हा विषयापुढे 2 राम मंदिराचा इफेक्ट काहीच नाहीये. बरं. मराठा आंदोलन अशी आणि ओन्ली शेतकरी विषय. आज बरोबर. सुद्धा स्वतः देवेंद्र फडणवीसनं एका प्रचार सभेमध्ये म्हणजे आचारसंहिता लागू असताना सुद्धा एक स्टेटमेंट केलं. पण आता त्यांच्याबद्दल जबाबदार कुणाला धरावं हेच कळत नाही. त्यांनी कबूल केलं, की बाबा शेतकऱ्यांच्या कापसाच्या, सोयाबीनच्या, धानाच्या भावामुळं सर्व सर्व शेतकरी नाराज आहेत. आज विदर्भातील सभा आहे बरं का त्यांची. मला वाटतं ती अमरावती का बुलढाणा कोणत्या जिल्ह्यात होती माहीत नाही. बरं. पण अ, आम्ही त्यांना शेतकऱ्यांसाठी एक विशिष्ट काहीतरी अ, अ, म्हणजे कमी भाव जर मिळाल्याबद्दल कापूस आणि सोयाबीन उत्पादकाबद्दल काही पॅकेज केलंय. पण ते जाहीर करायच्या आधीच निवडणूक डिक्लेअर झाल्यामुळं आचारसंहितेमुळे आम्ही ते डिक्लेअर करू शकत नाहीत. पण ते सोयाबीन आणि कापसाच्या कमी भावाचा फरक आम्ही
निवडणुकीनंतर निश्चित तुम्हाला देऊ. तर हे ज्या अर्थी त्यांना टच झालं आहे, तर त्या अर्थी आज तर मी खूप कमालीचा खुश झालोय, की देवेंद्र फडणवीस सारख्यांना जर ह्या गोष्टी लक्षात यायला आल्यात, ग्राउंड रिअॅलिटी म्हणल्यानंतर निश्चितच कुठेतरी भारतीय जनता पार्टीमध्ये भूचाल झालेली आहे आणि ग्राउंड लेव्हलवर तुम्ही जे म्हणतात राम मंदिराचा मुद्दा आणि ह्या गोष्टी काहीच विषय नाहीये, कुठंच चर्चेला जात नाहीये. फक्त मराठा आंदोलन म्हणजे जरांगे पाटील आणि शेतकरी समस्या यावरच सध्याची निवडणूक चालू आहे, असं मराठवाड्यात तरी मला दिसतंय. शिरीष माऊली, इम्तियाज जलील साहेब जे मागच्या निसटत्या का होईना पण मताधिक्याने निवडून आलेले होते आणि एवढ्या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांचा असलेला ग्राउंड कनेक्ट, त्यांची असलेली लोकप्रियता आणि त्यांनी केलेली विधायक कामं ह्या गोष्टींना विसरून तर अजिबात चालणार नाही. तर इम्तियाज जलील साहेब जे आहेत त्यांना साईडलाईन करण्यात अर्थ नाहीये. परत शक्य असं होईल की चर्चा ह्या दोघांची होत राहील आणि परत इम्तियाज जलील साहेब बाजी मारून जातील. नाही, हे सगळं होत राहील. लोकही हुशार आहेत. मागच्या वेळेस सारखी चूक चूक होणार नाही. आता पक्षीय बलाबल सांगितलं मी तुम्हाला. सध्याचे सत्ताधारी आहेत. मराठा चेहरा आहे आणि इम्तियाज जलील यांना ठीक आहे, एक गठ्ठा मतं मुस्लिमांची मिळतील, काही बाकी समाजाची पण थोडीफार मतं नक्कीच मिळतील. बाकी समाजाची मिळतील. तुम्हाला सांगतो त्यांची फार चांगली पैठ आहे बरं का सगळ्यांमध्ये. त्यांची बाकी समाजात, हिंदू समाजात पण खूप चांगलं नाव आहे. ते सर्व समावेशक नेतृत्व आहे. तर त्यामुळेच अफसर खान हे थोडेफार त्यांच्या मताला धक्का पोहोचू शकतो. खिंडार पाडतील. तर त्यामुळेच ती फाईट ही भुमरे आणि इम्तियाज जलील यांच्यात जास्त होईल का? हे असं मला जाणवतं कधी-कधी. कारण भुमरेंच्या पॉझिटिव्ह गोष्टी मी सांगितल्यात. सत्ताधारी आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे आणि लोक केंद्राकडे शेवटी मतदान केंद्राचं आहे. त्यामुळे केंद्राप्रमाणे मतदान करतात. राज्याला मतदान करतील. जसं तानाजी माऊलींनी विषय काढले शेतकरींचे आणि बाकी मराठा आंदोलनाचे वगैरे, तर ते त्या गोष्टींचा इम्पॅक्ट होईल, नक्की होईल. पण लोकसभा निवडणुकीत लोकसभेला वेगळं मतदान करतात आणि विधानसभेला वेगळं मतदान करतात. हे आपल्याकडे त्याचा इतिहास आहे. तर त्यामुळे मला असं वाटतं की फाईट म्हणजे नंबर 1 ला भुमरे राहतील, नंबर 2 आणि नंबर 3 साठी खैरे आणि इम्तियाज जलील यांच्यात फाईट होईल. एक नितीन माऊली, बोला. आता शिरीष माऊलींनी त्या विधानसभा वाईज काही सांगितलं, त्याच्यामध्ये प्रशांत बमची प्रतिक्रिया होती बर. की संदीपान भुमरेंना उमेदवारी देऊ नका. आणि आता बोरणारे जे आहेत, मला वाटतं वैजापूरचे प्रतिनिधित्व करतात ना. वैजापूर. हां, तर त्या म्हणजे ते म्हणजे फुटून गेलेले आहेत आणि त्यांना मिळालेलं मतदान आहे उद्धव साहेबांनी मिळालेलं आहे का शिंदेमुळं मिळालेलं आहे, हे वैजापूरच्या लोकसभेतल्या मताधिक्यावरून लक्षात येईल तुम्हाला की काय वस्तुस्थिती राहील. नाही, पण एक आणखीन एक गोष्ट आहे तानाजी माऊली, जसं पहिले अंबादास दानवे साहेबांनी सांगितलं होतं की खैरेंना उमेदवारी देऊ नका, पण मग उमेदवारी जाहीर झाली आणि मग ते खैरेंबरोबर आले. तसं शक्य आहे बंबू साहेबांचं सुद्धा होईल. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या कुठे ना कुठेतरी परत न्यूट्रलाइज होतातच आणि त्याच्यातच पक्षाचे जे मोठे नेते असतात ते महत्त्वाची भूमिका बजावतात असं मला वाटतं. तर मित्रांनो, आजचा आपला हा आपली ही जी चर्चा होती ती छत्रपती संभाजीनगर इथल्या मतदारांच्या बाबतीत होती आणि कोण किती तुल्यबळ आहे आणि कोणाचा किती कनेक्ट आहे आणि त्याप्रमाणे या निवडणुकीवर काय परिणाम होईल याच्या बाबतीत आपण एक सांगोपांग चर्चा करण्याचा प्रयत्न केला आणि सरतेशेवटी निष्कर्ष तर हाच काढता येईल की माऊली ही पंचरंगी लढत आहे आणि त्यामुळे अतिशय अवघड आहे. कोण याच्यामध्ये बाजी मारेल हे कळणं सध्या तरी अवघड आहे. मात्र सगळ्यांनी अगदी नेटाने आणि कसुशेने प्रयत्न चालवलेले आहेत. कारण की मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर ही एक अतिशय महत्त्वाची सीट म्हणून गणली जाते आणि लोकसभेच्या या निवडणुकीमध्ये या सीटला अतिशय महत्त्व आहे. त्यामुळे प्रत्येक जण ही सीट आपल्याकडे राखण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. एआयएमआयएम विशेष प्रयत्न करेल कारण की त्यांची ही सीट त्यांच्यासाठी फार महत्त्वाची आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्राच्या लोकसभा मतदारसंघात एकमेव मुस्लिम उमेदवार आणि एकमेव मुस्लिम खासदार देणारा असा हा छत्रपती संभाजीनगर आहे. तर इथे सगळेच अगदी तुल्यबळ लढत अशी दिसतीये आणि सगळेच आपल्या आपल्या परीने नेटाने प्रयत्न करतील. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं ह्याच्यामध्ये कोण बाजी मारेल आणि कोणाचं पारडं सरस असेल? आम्हाला कमेंट्समध्ये अवश्य कळवा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
तानाजी माऊली आणि शिरीष माऊली इतकी व्यवस्थित चर्चा केली आणि सगळं तुम्ही व्यवस्थित सांगितलं त्याबद्दल तुमचे दोघांचे अनेक धन्यवाद. Thanks for watching the video. Please press like and comment on this video. Subscribe to our channel Desi Indian Facts. Don't forget to press bell icon to get our upcoming video notifications. Desi Indian Facts. Present, future and past by Nitin.